नमस्कार, मैं सलोनी नांदी और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। वर्धा में कनिष्ठ कर्मचारियों के रिक्त पद भरने की मांग को लेकर राजस्व कर्मचारी संघ की ओर से कलेक्टर कार्यालय के सामने धरना दिया गया। उन्होंने अनिश्चितकालीन हड़ताल की है। आमचे वर्धा जिल्ह्यातून सर्वच 8 तालुक्यातून सर्व कर्मचारी यामध्ये समाविष्ट आहेत। मुख्य मागणी खरं तर रिक्त पदं भरल्या गेली पाहिजे। वर्धा जिल्ह्यामध्ये जवळपास महसूल सहाय्यकाच्या 30च्या जवळपास रिक्त पदे आहेत आणि त्याचा ताण हा इतर कर्मचाऱ्यांवर येतात। तसेच आता तुमच्या माहितीसाठी मागे जवळपास 22-24 लोकांचे प्रमोशन झाले, त्यामुळे एकेचे पदं हे रिक्त झाले आहेत। त्याचाही ताण कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर येत आहे आता सद्यस्थितीवर। ती आमची मुख्य मागणी आहे, जागा भरल्या गेल्या पाहिजे। दुसरं असे कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा जो ग्रेड पे आहे, त्यांचा तर महसूल सहाय्यक म्हणून आपण त्यांना नाव दिलेलं आहे गव्हर्नमेंटनी, तर त्याचा जो हे आहे ग्रेड पे त्यामध्ये अजून काही वाढ झालेली नाही आहे, एक मेन आहे। त्यानंतर जे नांगर समितीच्या अहवालानुसार आकृती बंद जो आहे हा एक अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण की काम वाढत दिवसेंदिवस काम वाढत आहे, शासनाचा प्रत्येक दिवस व्याप वाढत आहे, पण त्या मानाने पदं वाढत नाही आहे। त्यासोबतच काय होतं आहे की जे गव्हर्नमेंट आता नवीन नवीन योजना आणते, जसं लाडकी लेक आणलेली आहे, लाडकी बहीण, त्याचंही आमचा कर्मचारी वर्ग त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। दिवसेंदिवस काय होतं आहे की हा ताण पडतो आहे। जसं संजय गांधी योजना आपल्याकडे लागू केली, पण त्या मानानं त्या तुलनेमध्ये पदांची निर्मिती करण्यात आलेली नाही आहे। ती एक आमची मोठी खंत आहे।